महाराष्ट्र के सोलापुर में चल रही पुलिस भर्ती प्रक्रिया में नई RFID तकनीक को लेकर विवाद खड़ा हो गया है। अभ्यर्थियों का आरोप है कि फील्ड टेस्ट के दौरान 100 मीटर दौड़ का समय वास्तविक से 4 से 5 सेकंड अधिक दर्ज हो रहा है, जिससे उनके अंक कम हो रहे हैं और अंतिम चयन प्रभावित हो रहा है। अभ्यर्थियों के मुताबिक नियमानुसार 11 सेकंड में दौड़ पूरी करने पर 15 अंक मिलते हैं, लेकिन RFID सिस्टम में समय अधिक दिखने से अंक घटकर 5 से 6 तक रह जा रहे हैं। इसलिए आरोप ये लगाया जा रहा है कि मेधावी उम्मीदवारों के साथ अन्याय किया जा रहा है। अभ्यर्थियों ने कैमरे में रिकॉर्ड समय और RFID समय में विसंगति का आरोप भी लगाया। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से हस्तक्षेप कर न्याय दिलाने की मांग की है। कारण 15 सेकंदाचा टायमिंग असताना अशा कुठल्या प्रणालीमुळे त्याचा नुकसान होतं उमेदवारांना? प्रथमतः तर सर मी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी भरती राबवलेली आहे, आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं मी सर्व महाराष्ट्रातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी 2 ते 3 वर्षापासून फार मोठी आणि चांगली भरती राबवलेली आहे। परंतु या भरतीमध्ये सर असा प्रॉब्लेम आहे की जे 100 मीटर आहे त्याच्यामध्ये काही जिल्हे आहेत, मी रायगड म्हणेल, चंद्रपूर म्हणेल, जालना आहे, या ठिकाणी असं झालेलं आहे सर की त्या ठिकाणी 100 मीटरचा टायमिंग, जे आम्ही आता स्वतः प्रशिक्षक आहे, आम्ही त्यांचे 3-3, 4-4 वर्षापासून प्रॅक्टिस घेत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं टायमिंग सर 12:56, कोणाचं 12:37, 12 डॉट असं येत आहे आणि तिथं गेल्यानंतर टायमिंग 15:56, 15 असं 15च्या वर जाणार आहे। एक तर घटना घडली सर, 33 सेकंदामध्ये 100 मीटर एक जण विद्यार्थी पळाला। हे शक्य नाही। 100 मीटर कोणताही विद्यार्थी किंवा कोणी जर चालत जरी गेलं तरी तो 100 मीटर 30 सेकंदाच्या अगोदर किंवा 20 सेकंदाच्या अगोदर मारू शकतो, परंतु तिथं टायमिंग जास्त आहे। मग याच्यासाठी काय आहे सर की दोन्ही साईडनं चिप ठेवा। जे शासनाचा निर्णय आहे, जे चिप जी आहे, जे त्यांनी प्रणाली राबवलेली आहे, ती दोन्ही साईडून म्हणजे स्टार्ट टू एंड या दोन्हीला जर त्यांनी चिप ठेवली